सर्वप्रथम सर्वांना जय शिवराज, सर्वांना स्वागत आहे आपलं स्वराज्य दुर्ग भटकन चॅनलमध्ये। आज आपण आलो मावळमध्ये। मावळ तालुक्यामध्ये एक अशा ठिकाणी जे वीकेंडसाठी खूप प्रसिद्ध असं लोहगडच्या बाजूलाच असलेला विसापूर किल्ला। आज आपण या किल्ल्याची भटकंती करणार आहोत। आज आपल्याबरोबर आलेत परेशदा, रेश्मा वहिनी, प्रेषा, रेशवी आणि श्रुती आणि दुर्गवेद गड किल्ले संवर्धक यांचे एक सदस्य। तर ह्या किल्ल्याचा इतिहास असा होता की ज्यावेळी स्वराज्यातून किल्ला गेला म्हणजे 1818 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात हा किल्ला गेला होता। आणि या गडाची उंची आपल्याला जवळजवळ 3567 फूट उंच आहे। या गडावर तटबंदी बहुतेक ठिकाणी अवशेष आहे आणि प्लस या गडावर यायचा मार्ग तुम्हाला मळवणी स्टेशन जे लोणावळ्याच्या पुढचं लोकल स्टेशन आहे तिथून तुम्ही पाटण गावातून पण येऊ शकतात किंवा लोहगड वाडीकडनं 20 पॉइंट हॉटेल आहेत। हे बघा, हे जे पाठी हॉटेल आहेत ना, हे 20चे असे 20 पॉइंट, विसापूर असे हॉटेल, तिथून आपल्याला मार्ग आहेत जे सध्या दगडाचे मार्ग आहेत, त्या मार्गाने आपण वरती जाणार। तर चला तुम्हाला दाखवतो आपला पायी मार्ग कसा आहे, कोणत्या अर्थाचा आहे, म्हणजे कोणत्या प्रकारे, आणि वरती आपल्याला काय काय औषध बघायला भेटतात ते बघूया। तर चला, इकडनं आलो, समोर 20 हॉटेल आहे आणि बरोबर हॉटेलच्या समोरच आपल्याला गडाचा मार्ग दिसतो जो पायरी मार्ग लागेल तो, आणि हा बोर्ड आहे आणि समोर येतो, त्या बोर्डने पण वरती जाणार आता। आपण इथून आता पहिला टप्पा पर्यंत पोहोचलोय। इथे समोर एक कातळात कोरलेली टाकी आहे आणि जे भगवती तिथं काय ते लिहिलेलं आहे, बघू थांबा दाखवतो मला। आणि समोर आपल्याला दिसतोय गाड्याची तटबंदी दिसते, हे पहिलाच पॉइंट आहे। हे बघा, समोर गाडी तटबंदी आहे पूर्ण। आपण आता दगडाचा पॅच जवळजवळ निम्म्याच्या वरती आलेलो आहे, म्हणजे समोर बघा तुम्हाला दिसेल, हे बघा ही जवळ तटबंदी इथं आपल्या दक्षिण दरवाजाच्या समोर आहे आणि हे तटबंदीचे दगडी आहेत, बघू शकता कशात चौकोन वरले, आणि हे एक दगड, हा बघा समोर एक तटबंद दगड आहे इथे। तर भरपूर तुम्हाला तटबंद दाचलेली दिसेल, तेव्हा समोर पण दिसते, हे बघा इकडनं पडलेलं असे पावसाने वाहून आलेले आहेत। आता आपण आलो आहोत विसापूरचा दक्षिण दरवाजा। दरवाजात एंट्री केल्यासमोर तुम्हाला आपले हे वास्तू दिसले बघा। आता हा बेस आहे समोरचा आणि वास्तू विस्कळ झालेलं बघा, समोरच्या दगडा कशा आलेलं, इथं बघा कसं आहे। आणि दरवाजा समोर आपल्याला गुफा दिसते वाटतं, समोरची समोर आपण त्या गुफेत जाऊया। चला, इथं आलो आपण, बघा कसं कातळात कोरलेलं आहे आणि हे दगड लावून नक्षीकाम केलेले आहेत वरती, हे बघा। कातळामध्ये आपल्याला पाणी टाका दिसते, पाणी टाका म्हणजे गुफा बोलू शकतो, पण सध्या ते पाणी जमा झालेलं आहे। केवढी मोठी आहे बघा, 1-2 गुफा आहेत, जवळजवळ 50 ते 60 माणसं राहू शकतात, पण सध्या पाणी भरलेलं इथं। ही एक आहे आणि एक दुसरी बघा, गाळ पण भरपूर बसलेला आहे, बरोबर आपल्या ह्या दरवाजा समोर आहे। आणि हे आपल्याला हे बघायला भेटतं कोरीव दगडात कोरलेला। आपण हे गुफा, हे पाणी टाका बघितलं दगडात कोरलेल्या, त्यानंतर
इथे समोर एक पाणी टाका दिसतंय आणि हा पूर्ण व्ह्यू बघा तुम्हाला समोर दिसेल. हा पूर्ण किल्ल्याचा परिसर बघा. अजून आपल्याला या साईडला पण जायचंय आणि हा समोर दिसतोय जो तुम्हाला बुरकट दिसत असेल तो आहे लोहगड, जिथं महाराजांनी सुरतेची लूट झाल्यानंतर लूट ठेवली तो समोरचा किल्ला. तर आपण जातोय टाका बघून तिथून तो समोरचा बुरुज बघूया. तो बुरुज पण त्यासाठी वाड्याचे औषध वगैरे पाहूया. चला. आपण ते पाणी टाका बघितल्यानंतर पुढे एक टाका दिसले म्हणजे सध्या बुजलेला अवस्थेत आहे. हे बघा एक टाका आहे सध्या बुजलेला अवस्थेत. इथं तिथून पण तुम्हाला दिसेल म्हणजे हा असा टाका आहे, मोठा टाका आहे पाण्याचा. हे बघा पूर्ण तेवढपर्यंत मोठा टाका आहे ते समोर एवढा. आता जे टाका बघितलं आपण जे समोरचं हे टाका बघितलं, या टाक्याच्या बाजूचा हा एक टाका आहे, हे पण बुजलेलं आहे. त्यानंतर त्याच्याच पुढं आपल्याला हा एक पाणी टाका दिसलाय. हा बघा परत एक त्याच्या पुढं पण एक टाका आहे. बरोबर तटबंदीच्या बाजूने आपल्याला टाके दिसत आहेत समोर त्या बुरुजापर्यंत जायचोपर्यंत. आणि बहुतेक इथं पण हे पाणी टाकायच बघ दोन. हा इथं एक समोर आहे आणि त्या बाजूला एक आहे बघा. हे दोन तिथे पण टाका दिसतील बहुतेक. मग आता पण जे दोन टाके बघितले, एक बुजलेलं त्याच्यावरचं एक आणि खाली पाण्याच्या बाजूला एक पाण्याचा टाका होता. त्याच्या बाजूनेच हे एक बुजलेलं टाका आहे, त्या बाजूला बुजलेला टाका आणि समोर अजून एक टाका जो परिसर चाललाय त्या बाजूला एक टाका आणि बरं तटबंदीच्या बाजूलाच आहे ते. म्हणजे या गडाच्या तटबंदीच्या बाजूला आपलं पाणी टाके भरपूर आहेत आणि इथे खड्डा आहे टाकाच्या बाजूला. हे बघा पाण्यासाठी जाणार पडते आणि एक टाका बघा पाण्याचा. किल्ल्याचा हा एक भाग आहे ज्याची तटबंदी म्हणजे पूर्णतः शाबूत आहे. ही पूर्ण बघा इथून पूर्णतः तुम्हाला शाबूत म्हणजे त्या काळातली तटबंदी आतापर्यंत आहे ही पूर्ण. आणि हे तुम्हाला आता माहितीच असेल कशासाठी करतात ते काय. आणि आपण आलो ह्या बुरुजाजवळ. हा एक बुरुज आहे आणि हा पुन्हा किल्ल्याचा परिसर बघा. हे जे होते इथं त्या काळात तोफा ठेवायच्या, तोफांची जागा ही. आणि समोर आपल्याला दिसतोय लोहगड बघा कसा दिसतोय. आणि हा विसापूर किल्ल्याचा संपूर्ण परिसर. या गडावर टोटल 83 टाक्या होत्या पाण्याच्या. त्या पाण्या टाक्यामध्ये आतापर्यंत 53 टाक्यांमध्ये पाणी आहेत. बाकीचे पाणी टाके बुजलेले गेलेले आहेत. त्यातले आता मगाशी आपण बघितले ते. आता हे एक टाका आपल्याला दिसतंय आणि हे बघा हे तर समोर जे आहे ना एक टाका बुजलेलं आहे. हे बघा हे पण हे पाणी टाके आहेत. हा एक पाणी टाका होता. तुम्ही हा कॉर्नर तुम्ही बघू शकता बघा, कॉर्नर त्या बाजूचा म्हणजे ह्याच्याच बाजूला येतं ते पण तुम्हाला हे टाका पण बुजलेलं दिसेल. हे बघा जवळजवळ किल्ल्यावर 83 टाके होते पाण्याचे, त्यातले फक्त 53 आता सगळ्यांसमोर दिसण्यात आहेत. बाकी सगळे मातीने बुजले गेले आहेत. हे बघा हे पण कसं सुकलेलं आहे. पावसाळी तर पाणी असतं पण आता सध्या चिखल जास्त आहे, सुकलेलं पण असू शकतं. हा बहुतेक सुरुंग तलाव असू शकतो की सुरुंग तलाव पुढं पण आहे. या गडावर तलाव एक आहे सुरुंग तलाव म्हणून. आता हा आहे का पुढे आहे बघूया तरी. पण हे टाकन असं तलाव असू शकतो छोटासा तलाव. पुढे जाऊया जरा चला. हा बघा हा आहे सुरुंग तलाव. मगाशी मी बोललो तो सुरुंग तलाव आहे, तो छोटासा पाणी टाका असू शकतो, छोटा तलाव असू शकतो. मेन म्हणजे हा सुरुंग तलाव आहे जे आपण इकडे या साईडला पाणी टाका बघितलेला. आपण पाणी टाका बघितल्यानंतर इथं आपलं सुरुंग टाका भेटते
आणि इकडचं पुढे गेलं आपल्याला गोल बुरुज म्हणजे पूर्व बुरुज, पूर्व दिशेला असलेला बुरुज तो दिसतो आपल्याला. तो बघा समोर आहे बघा, हा दिसतो आपला पूर्व बुरुज जो आकाराने गोल आहे पूर्ण. आणि आपण ही तटबंदी बघा समोरची, आणि हा एक गोल बुरुज आहे समोर एक तिथं, त्याची वास्तुता विस्कळीत झालेली आहे. हे जे आता बोललेलं बुरुज आहे छोटासा गोलाकार जागा, थोडासा गोलाकार आहे, बाजूने पण रस्ता आहे. त्या साईडने तटबंदीने मार्ग येतात ते हे साईडला, आणि इकडनं आपण तटबंदीवरनच जाणार आहोत तिकडे पुढं ह्या साईडला बुरुजाकडे. चला पण सुरुंग तलाव आणि जे तटबंदीचे बुरुज बघितल्यानंतर पुढे अजून एक आपल्याला पाणी टाका दिसतं, ते समोर आहे बघा, एक पाणी टाका. आणि आता आपण जातो त्या बुरुजावर. प्रेषा रेशमी परिषदा रेशमी आणि श्रुती तिकडे गेलेले आपण, तिथं चाललो होतो आपण. चला तिकडे बघूया अजून आपल्या तटबंदीमध्ये काय काय भेटते. इथं सगळं तटबंदी विस्कळीत झालेली ही बाजूची बघा. चला बघूया. तर आपण आलो गोल बुरुजाकडे, तिथून थोडं वरती जाऊया आपण. आता या गडावर येताना जरा सावधानी द्या, की आत्ताच आम्ही चालता साप बघितलेला आणि भरपूर सापाच्या काता पण आम्हाला भरपूर दिसलेला. तर नीट जपून या आणि व्यवस्थित काळजीपूर्वक या. तर आता आपण वरती जाणार बुरुजावर, दाखवतोय. आपण त्या गोल बुरुजावर आलो वरती चढून. समोर आहे बघा. आता बहुतेक हा रस्ता कुठून येतो माहित नाही, समोर वाडीत तो समोर त्या ह्याच्यातून येतो, तिथून रस्ता आहे तो समोर असा. आणि या साईडला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि प्लस जी रेल्वे पुण्याला जाणारी तिथून जातात. आणि हे जे समोर दिसते हे दारू कोटर आहे, जे ह्या बुरुजावरची तोफ असायची त्या तोफेला लागणार दारू ह्या कोटर ठेवले. आणि समोर खोदीव टाकीत, ते पण आता 2 मिनिटात जाऊन बघूया. हे दारू कोटर आता आपण पान टाकं बघायला जाऊया. दारू कोटर बघितल्यानंतर आपण पुढे आल्याच्या नंतर आपल्याला हे पान टाकं दिसतात बघा, खोदीव टाके. आपण टाका बघितल्यानंतर पुढे अजून एक टाका दिसला. या टाक्यामध्ये पायऱ्यात उतरायला आणि त्याच्या पुढे अजून एक टाके आहेत. आणि इथले एक टाके बुजलेले आहेत. आणि आता वरती पण मंदिर, इथं महादेवचं मंदिर आहे समोर, ते मंदिर बघायला पुढे जाऊ आपण राजवाडा बघूया. आणि इथे एक टाका बघा पाण्याचा आपल्याला दिसतोय हे बघा. ह्याला पण पायऱ्यात खाली उतरायला टाकायला, तेव्हा समोर आहे तिथं. आणि पूर्ण थोडं पुढे गेल्याच्यानंतर पुन्हा काही वाढींचे अवशेष आहेत. इथं पण समोर तटबंदीच्या लेवलला तुम्हाला अवशेष दिसतील. हे वाड्यांचे अवशेष समोर एक, तर वाड्यात का माहित नाही. ही तटबंदी आणि काय ते अवशेष आहे. आणि हे पान टाका परत एक, हे पूर्ण पान टाकायचे पूर्ण भरलेले आहे. पण इथून टाकी बघितली खाली उतरच्या नंतर, मग ते अवशेष दाखवलं. तिथून पुढे आल्यानंतर इथे एक टाकी आहे आणि त्याच्या पुढे एक टाकी दिसेल आपल्याला तिथं. आणि तिथं समोर दगडात कोरलेली मारुतीरायाची मूर्ती आहे समोर, जो आपला मित्र बसले तिथं. आणि या साईडला काय अवशेष आहेत ते आता जरा अवशेष बघूया. तर तटबंदीजवळ काय ते दिसतात का. आपण हे टाके बघितले पाण्याचे. त्यानंतर पुढे जे बोलले मारुतीरायाची मूर्ती, ती पण विस्कळीत झालेली आहे हे बघा. आपण जातो थोड्या बाजूने, तर पाण्याचे टाकं हे पण बुजलेले आहे. आपण मारुतीचं मंदिर बघितल्यानंतर हे काय वाड्यांच्या औषधासमोर हे दिसतं, वाड्यांच्या औषधासमोर. आणि हे काय वाड्यांच्या औषध आहेत बघ, इथं दगड लावलेलं रोवून ठेवलं सध्या तरी. तिथं वाड्यांचे औषध होते.
समोर ही तटबंदीच्या बाजूला पूर्ण आहे इथून सर्व. तिथं पण ते काय वाडांचे औषध तिथं आणि इथं एक पूर्ण या साईडला तटबंदीच्या आजूबाजूला वाडांचे औषध ठेवलेले आहेत. आणि आपण इथं आलो या रस्त्याने, जे खाली पाटणगाव बोलतात ते तो असू शकतो. समोर पाटणगाव. इथून वरती आल्यानंतर आपल्याला परत हे 2 पाणी टाके दिसले असे. थोडं पुढं आल्यावर आपल्याला परत एक तलाव दिसतोय मोठासा. हा बघा, परत टाकायच्या पाठीमागच आहे. आणि ह्या वेळा पाणीचं प्रमाण जास्त असल्यामुळे गावातले जे गुराखी असतात ते इथं गडावर आपल्या गुरांना चरायला घेऊन येतात. आणि आपण तलाव बघेल, तलावाच्या बाजूला परत एक टाकं दिसतंय. हे बघा समोर आहे. हे टाका बघून झाल्याच्या नंतर हा एक टाका आहे. आणि समोर आहे मंदिर, तिथंच आपण जात आहोत. आपण सगळे इथं उभे आहेत. आपण जाऊयात इकडून, की खाली रस्ता नाही तर इथून रस्ता जाण्यासाठी, तर आपण इथून जाऊया. आपण इथून आता खाली आलो मी, तलाव बघून, तलावात पाणी टाकून. इथे एक टाका आहे, ते एक टाका बुजला गेलेला आहे गाळ बसून. आणि इथून आता आपण वरती जातो या बाजूस. समोर मंदिर आहे, ते मंदिर बघूया आणि आपण पुढे जाऊया. चला आता परिसर झाले, तिथं आपण समाधीचं दर्शन घेऊया, समाधी बघूया, त्यानंतर आपण मंदिराकडे जाऊया. आपण ही समाधी बघितली, अज्ञात समाधी आहे, कोणाची ती माहीत नाहीये. बघा, आणि तिथं आपण ते महाराजाच्या मंदिराकडे जातोय. आणि महाराजाचं मंदिर करून आपण वरती राजवाडा जायचं. वरच्या या झाडांमध्ये राजवाडा आहे, तर आपण इथं वरती जाऊया. ठीक आहे, तर पहिलं महादेवाचं दर्शन घेऊया आणि इथून पुढे जाऊया. आपण मंदिराजवळ आलो, इथं गणपतीची मूर्ती आहे, गणपतीची मूर्ती. त्यानंतर परत आपल्याला दिसते हनुमानाची मूर्ती. नंतर इकडे एक मूर्ती आहे झाडूला, एक खळ बघा शिले. त्यानंतर हे एक 2 नागांची मूर्ती केलेली आहे. समोर आपले 2 नंदी महाराज आहेत आणि महादेव मंदिर जे आत्ता बांधलेलं असं वाटतंय. पहिल्या काळाचं बांधकाम दिसत नाही. खांब नाही ते हे आहे आपले दीपमाळ आहे, दाखवतो. महादेवची मूर्ती. महादेवाचं मंदिर दर्शन घेतलं तर आपण, नंतर आपण जातो राजवाड्याकडे वरती. बघा, हे मंदिर आहे, मंदिरच्या बाजूने रस्ता आहे, त्या रस्त्यावरती आहे. त्याच्यानंतर त्याने आपण ही एक विहीर बघूया. नंतर थोड्या वेळाने राजवाड्याचा अवशेष बघितला हवा, तर ह्या वाटेने आम्ही येतोय. आणि ही अशी वाट आहे राजवाड्याकडे जायला, त्यात आपण वरती जातोय इकडून वरती. वरती आल्यानंतर थोडी विस्कळीत एक वास्तू दिसते. हे बघा, कोणते वाड्याचे अवशेष असू शकतात, कोणते थोडे. तटबंदी दिसते, म्हणजे खालचा जो तास होतो तिथपर्यंत दिसते ती आपल्याला. झाड होतात, अवशेष आहे ते. अशा औषध आहेत. आपण ते विस्कळीत औषध बघितल्यानंतर पुढे आलो, इथं आपल्याला दिसतंय राजवाड्याचे अवशेष. हे बघा, हे आहेत आपल्या राजवाड्याचे अवशेष. एवढा बघा राजवाडा. बघा,
तर वाड्यामध्ये एंट्री केल्यावर आपण इथं आलो. वाड्याचं बांधकाम तर कसं झालंय. आता ही भिंत बघितलं तर 2 मजली वाडा असू शकतो बघा. पूर्ण वाडा आहे समोर. इथून केवढा वाडा आहे. जवळजवळ 2-2.5 गुंठाचा वाडा आहे. हे वाड्याच्या वर्षी बघा. हा एक दरवाजा आहे आणि तो एक दरवाजा. इथं पायऱ्या होत्या समोर. परत जरा बसलं इथं पायऱ्या होत्या वरती चढण्यासाठी वगैरे बघा. आणि खाली इथं काहीतरी होतं हौद वगैरे असू शकतो या साईडला बघा. उतार आहे ते कमाने की विहीर पाय असू सांगू शकत नाही काय होतं ते बघा कसं आहे. एक मिनिट. मंदिराच्या पाठच्या बाजूला असलेली ही विहीर म्हणजे इथं उतरायला पायऱ्या पण आहेत आणि चौकोन विहीर आहे बरोबर. हे बघा मगाशी इथं होतो आपण आणि आता आपण समोर राजवाडे बघा. इकडे समोर आपण राजवाडे बघितले. राजवाडे इथं आलो आणि तिकडे येतो आपण. इकडे समोर तोफ आहेत. 2 तोफ आहेत. 2 तोफांनी इथं आपण ही पायरी मार्ग आहे. हे पाणी जाण्यासारखं होतं. पाणी टाका आहे आणि हा आपला पायरी मार्ग जो पाटणगाव जातात ना तो येतं. इथून आपल्याला खाली होतं समोर झाला. समोर बुर्जाच्या अवस्थेत तिथे समोर आणि तटबंदीच्या अवस्थेत आपण इथं पाणी टाका इथं पण आहे. तर आपण तोफा बघायला जाऊया चला. बघा ह्या 2 तोफा दिसल्यात. ही मोठी तोफ आहे एक तसं त्या अशा अवस्थेत ठेवलेली आहे आणि ती आहे बारकी. जी बारकी तोफ आहे त्या बारक्या तोफ्यामध्ये एक तोफ गळ आहे. तोफ गोळा आहे समोर. ही तोफ बघितली. या तोफेमध्ये पण तोफेचा गोळा आहे समोर दिसल. क्लिअर दिसलं तर ठीक आहे. हे बघा आतमध्ये पण तोफेचा गोळा आहे. आणि ही दुसरी हे बघा ह्याच्यात पण तोफ गोळा आहे त्याच्यामध्ये बघा. आणि ही आत्ता पण एवढी थंड आहे. तुम्ही उन्हाळ्यात जरी आले तरी हात लावलं तर तुम्हाला थंडच दिसणार. हे पूर्ण थंड आहे अजून पण. दोन्ही पंचधातूने गेलेले आहेत पूर्ण थंड असत्या. पण तो बघितल्यानंतर एक अजून एक पाणी टाका दिसलं ज्या सध्या बुजलेलं आहे. तर पूर्णच बुजलेलं टाका बघा. आणि आता आपण इथून हे पूर्ण टाक्यांचा समूह आहे. 1 2 3 4 कमी 4 ते 5 टाक्या असतील आणि तटबंदी आहे. आणि इकडनं हे येतं इकडनं आपल्याला खाली उतरायचं. आपण ते टाका बघितले खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर आपल्याला दिसलं हे दगडात कोरलेली मारुतीरायाची शिल्प जे रौद्ररूप धारण केलेले शिल्प दाखवले इथं बघा. त्या बाजूलाच 2 खोल्या कोरलेल्या आहेत. तर एका टायमाला 40 माणसं ते झोपतील बघा. तर 2 मोठ्या गुफात कोरलेल्या. एक तिकडची बाजूची. इथून तुम्हाला एक दरवाजा दिसतोय एवढी मोठी. म्हणजे तोपर्यंत आपल्याला पूर्ण क्लिअर दिसली की एवढी मोठी गुफा आहे बघा. खोली बांधून ठेवली एवढी मोठी. तर पण दुसरी बघायला जाऊया चला.
ही दुसरी गुफा. इथं वरती मूर्ती गणपतीची. इथं पण एक नक्षीकाम केलेलं आहे. इथून आपण उतरलो खाली. हे बघा, हे आता दाखवली एवढी मोठी. ह्याच्यात एका टायमाला 30-40 माणसं झोपू शकतात. केवढे बघा. आपण जे हे बघितलं मारुतीराजा शिल्प, 2 गुफा, त्याच्या वरतीच आपल्याला 2 बुरुज दिसत. हा एक बुरुज आहे आणि समोर एक बुरुज आहे. आणि त्यानंतर हे बघा, एक आपला कोरीव पायऱ्यांचा एक दगड दिसतोय असं माहित आलं तर. त्यामुळे आपण इथे थोडं खाली जाऊन तो गुफा बघतो. आणि ह्या पूर्ण तटबंदी बघा, ही आपली पूर्ण ही तटबंदी पूर्ण. किंवा तिथं तटबंदीचे औषध आहेत ते समोर. तिथं मग होतो आपण. तिथून गुफा बघितल्या होत्या. खाली इथे एक पाणी टाका. त्यानंतर एक पाणी टाका आहे म्हणजे तुटलेलं आहे, खालून विस्कट झालं. त्यानंतर आपण इथं पुढे जाणार आहे. तिकडून चढायला जागा आहे का बघा. एक्स्ट्रा पाणी झालं की इथून बाहेर पडण्यासाठी वाट केलेली. आपण इथून चढून वरती एक पाणी टाका, जे आता सध्या खराब झालंय. पाणी सगळं खराब झालंय. आपण हे जे बघितलं तिथून वरती आलो. बाजूला पाणी टाका आपल्याला दिसतात. समोर येते बघा, हे टाका. पूर्ण 1 2 3 4 पुढचं 5 आणि ते 6 7 आणि ते 9 टाकं बुजलेलं आहे. जे तोफेच्या खाली होते. आपण इथून चाललंय पुढं. आता ह्या पाण्याचा ओव्हरफ्लो झाल्यानंतर जे पाणी बाहेर पडायचं त्यासाठी बघा इथून जागा आहे. मग खळ दिसेल समोरची ती बघा. तिथून पाणी ह्या साईडनं हे इकडे यायचं बाहेर बघा. ह्यानी पाणी बाहेर यायचं जास्त पाणी झाल्यानंतर. आता आपण तटबंदी मार्गे आपण पुढे जाणार आहोत. चला बघूया. त्यानंतर ही तटबंदी बघा, ही भक्कम तटबंदी आहे. आणि बरं, या तटबंदी समोर आपल्याला पाणी टाका दिसलेले आहेत. इथे टाक्यांचा समूह आहे. जवळजवळ 10 ते 12 टाके असतील बहुतेक, कारण की समोर पण आपल्याला टाके दिसतात तिथपर्यंत. तर ते पण बघायला जाऊया. चला बघूया पुढे जाता वाटसू कशा आहेत त्या. इथं तर आपण चाललोय. ही प्रेशन रेशवी चालले सध्या दरवाजातून. दरवाजातून थोडा सांभाळून जावा, वरती डोक्याला लागेल तुमच्या. ही आमची प्रेशर रश्वी गेल्यात पुढं. आता आपण चाललो चिलकती बुर्जातून. ज्या बुर्जाला 2 दरवाजे. हे गुप्त दरवाजा पण बोलू शकता तुम्ही यांना. इथं माती जमा झाल्यामुळे आपलं असं जायचंय वाकून आणि आपण त्या दरवाज्यातून बाहेर जायचं. दरवाजा आणि हे तुम्हाला शत्रू लक्ष ठेवण्यासाठी जागा. इथून असायचं आपण इकडून पुढे जाऊ. पण सध्या टाईटबंडी चढव जरा आपण. हे बघा, शत्रू लक्ष ठेवून जागा बघ कशी. समोर दिसते तुम्हाला ही जागा. आपण इथून जातो असेच पुढे. हा घाट आहे समोर दिसतो. घाट आहे आपला ह्याचा लोहगडावर येण्यासाठी तो घाट लागतो तो. आणि इथं आपण आलो 2 तोफाला.
ही तोफ तुटलेली आहे आणि ही तोफ आहे ना खाल ओपन आहे पूर्ण बघा. ऊन पडलं तरी हात थंड आहे अजून. तर हा एवढा मोठा किल्ला आहे ना याला खूप सारे चुन्याचे घाणे लागले असतात. आपण घेतलं समोर पण काही औषध आहे जे पडीक झालेले आहेत आणि जे हे बघतो आपण बघा. आता हे नक्की काय होतं आपल्याला माहित नाही. आश्वशाळा किंवा घोड्यांच्या पागा किंवा मंदिर काय असू शकतं ते बघूया. धान्य कुठं असू शकतं. दारूगोळा कोठाराला कुठेच लागली. हा सगळा लाकडाचा भाग आहे. लाकडं लागली तर एक जर गोळ्याचा पडला तर ते लाकूड पेट घेऊन बाकी सगळं पण एवढा आहे. नंतर इथं आलो. ही गडावरची कचेरी, ही कचेरी बोलतो त्याला गडावर. त्याला पण ती बघायला जाऊया. आता इथं आहे ना आपल्याला जायला बंदी केली ह्यांनी. आपण ह्या साईडने जाऊया. हे बघा ही एक खोली आहे. ती जागा इथे एक आहे तशीच एक जागा सेम. इथे एक दरवाजा हा, एक दरवाजा तसंच त्या कॉर्नरला एक दरवाजा आहे. आता दरवाजा आखणी बघ कशी आहे. ही चौकोन आहे आणि ही आखणी गोल आहे आणि ही दुहेरी म्हणजे एक मंजिल दोन मंजिल असू शकतो. कारण की इथं बघा हे खांबे लावलेले आहेत. लावायची जागा होती तिथं. इथं पण आहे. इथंच उभं राहिलो. बघा इथे एक खोली आहे. तिच्या बाजूला एक खोली आहे. इथे एक खोली होती आणि ही एक इथे एक खोली होती. ज्याप्रमाणे ते काय बोलायचं त्याला निवाडा करायचे वगैरे तिथं बोलू शकतो. इथं करू शकतात किंवा कचेरी म्हणजे जे मुद्रा बनवायचे ते एक असू शकतं इथं. याचे 3-4 खोले आहेत. 1 2 तिच्या पाठी एक आहे आणि ह्याच्या मागे एक आहे. आता आपण जाणार तिथं तटबंदी बघायला. आणि तिथं एक मूर्ती पण आहे हनुमानची आणि शौचकुंभ वगैरे बघूयात. पण जे टाकं बघितल्यानंतर इथं बघा एक हनुमान टाकं जे मारुतीरायांची मूर्ती आहे समोर दगडात खोदलेली आणि एक टाकं आहे समोर बघा. हा शौचकूपच आहे. आपण तटबंदी जिथून आलो ना पुढं बघा हे शिवकालीन शौचकुंभ बसायचं हे बघा. पाणी इकडून वाहतंय. हे शौचकुंभ कसं आहे इथून जुन्या काळातलं. तटबंदीमध्ये शौचकुंभ. इथे खोली पण भेटलेली बोलतात मध्ये. ती पण बघूया काय आहे नक्की इथं. आपण जे शौचकुंभ बघितल्यानंतर पुढे थोडंसं पुढं आलं की लगेच बाजूलाच आपल्याला खोली दिसते. पण सध्या त्या खोलीमध्ये पाणी आहे आतमध्ये बघा. पूर्ण गोलाकार आहे तर पाण्यातून आपल्या पुढे जाता येणार नाही. जायला जागा पण आहे. चिखल पण भरपूर आहे. जी खोली पहिल्यांदा समोर झाल्यानंतर आपल्याला हे बघा जातं दिसलंय त्या काळातलं. वरचं बरोबर आहे पण खालचं तुटलेलं आहे. आणि त्या बाजूलाच आहे आपला चुन्याचा घाणा.
घाण्याचा आकार बघितला तर तुम्ही पण विचार कराल केवढा मोठा आकार आहे तो. हा बघा, परेजराच्या खांद्याला लागतो, म्हणजे विचार करा केवढा मोठा आहे तो. एवढा बघा असं फिर, एवढा चुना जाता मोठा आहे, केवढा मोठा आहे बघा. बरं, ही जी तटबंदी आहे, या तटबंदी समोर आहे. लोहगडचं दर्शन घेतल्यानंतर आपण इथं आलो. हे पाणी टाके दिसतात, जे इथून त्या डोंगरापर्यंत सेम टाकेत पाण्याचे. तर आपण ह्या साईडनी इथून आपण गडावर एंट्री केली तो दरवाजा, कोकण दरवाजा. मगाशी मी दक्कन दरवाजा बोललो, ॲक्च्युली दक्कन नाही तो कोकण दरवाजा. आणि ज्यावेळी आपण ते कोटरमध्ये हनुमानची मूर्ती बघितली कातात कोरलेली, तो दक्कन दरवाजा. आणि आता आपण जातोय कोकण दरवाजा मार्गे परत परतेडातून जातो आपण त्या रस्त्याला. तर परेजर वगैरे पुढे गेलेत, आता आम्ही हळूहळू पाठवून चाललोय. आता आपण आलो आहोत, जो कोकण दरवाजा घेतला त्याच्या डाव्या बाजूला साईडला आलो आपण, जी तटबंदीवर आपण चाललोय. इथून तटबंदी बघा कशी आहे, गुरुच. आम्ही गड उतार झालो आत्ताच, 20 पॉईंटची आलो. तर वरती चढायला आम्हाला 20 पॉईंटच्या इथून, जे 20 हॉटेल जिथून जवळ 1 तासच्या आतमध्ये आम्ही वरती पोहोचलो. गडावर फिरण्यासारखे भरपूर ठिकाण आहेत. गडावर भरपूर ठिकाणी तुम्हाला भक्कम तटबंदी दिसते. त्यानंतर काय वास्तू आहे ते तुम्हाला बघायला सगळे राजवाडीचे अवशेष आहेत. आणि दारू कोठार आहे, आणि असे 2-3 असे अपरिचित वास्तू आहेत. तर सध्या तर आपण ते एक वास्तू घोड्याचे पाग आणि एक कचेरी असं बोलू शकतो. आणि काही तटबंदीमध्ये शौचकुंभ आणि एक खोली. तर खूप मस्त वाटलं आम्हाला वरती जाऊन. तुम्ही पण आवर्जून भेट द्या. आणि हा किल्ला 3 ऋतूला चालू असतो. फक्त पावसाळ्यामध्ये जरा जास्त पाऊस असेल किंवा वरती पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर ते बंद करतात. तुम्ही लोहगड वाडीतून पण येऊ शकतात, किंवा पाटणे गाव, जे पाटण गाव आहे खाली मळवणी साईडला, त्या साईडनी तुम्हाला 2.5 तास चालत यावं लागेल. पण इथून तुम्ही लवकर जाऊ शकता. पण विसापूर पार्किंग पॉईंट तिथून तुम्हाला इथं यायला जवळ 1.5 किलोमीटर लागतो. तिथं आल्यानंतर तुम्हाला 20 पॉईंट, हे 20 हॉटेल बघा, हा 20 हॉटेल आहे. या हॉटेलच्या बरोबर समोर तुम्हाला इंटरेस्ट वाटायला. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की आवर्जून सांगा. तर सर्वांना जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे, जय गडकोट, हर हर महादेव.